पालकमंत्री अजित पवार उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर. दादांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता. बीड जिल्ह्याच्या पक्ष कार्यालयात लोकांच्या भेटीगाठी घेणार. तिजोरीवर बोजा मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कर्जमाफी योजना पुढे ढकलली असली तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. 1500 रुपये कायमस्वरूपी मिळणार. 2100 रुपये देण्यासाठी थोडा कालावधी लागेल. राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. 1 रुपयात पीक विमा योजना आता गुंडाळणार. भरपाईचे 4 निकषही वगळण्याचे निर्देश. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय. क्या हुआ तेरा वादा. ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही शब्द का पाळत नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचा अजितदादांना सवाल. राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचं उद्दिष्ट. राज ठाकरेंनी मांडलेल्या सूचनांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांना सर्व सत्ता आपल्या हातात पाहिजे, त्यामुळेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. मंत्रिमंडळातून वगळल्यानं मुनगंटीवार काही दिवसांपासून नाराज. दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूर वजा केल्यास महाराष्ट्राच्या विकासाला उत्तर 0 येईल. चंद्रपूरचा 1 जोडला तर 10 नंबरी विकास होईल. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यातील सर्व मोठी पदं मला मिळाली. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचं विधान. पुणे जिल्ह्यातील 3ही मोठी पदं मिळवणारा एकमेव आमदार मी असल्याचीही भरणेंची प्रतिक्रिया. देशभरात आजपासून नवे मोठे बदल होणार. आजपासून देशभरातील एलपीजीच्या दरात बदल होण्याची शक्यता. बँक खात्यांशी निगडीत काही नियमांमध्ये देखील बदल होण्याचा अंदाज. अमेरिकेने आयात शुल्क लागू केल्यास शेतकऱ्यांचं नुकसान होईल. अमेरिकेच्या आयात शुल्कावरून पृथ्वीराज चव्हाणांकडून शंका व्यक्त. भारतानं आयात शुल्क कमी केल्यास अमेरिकन उत्पादनं भारतात येणार. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. नागपुरातील 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. दाभामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या कामाचा आढावा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाचाही आढावा. इलेक्ट्रिक बसेसप्रमाणे इलेक्ट्रिक ट्रकचीही देशाला गरज. 2030 मध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल क्षेत्रात भारत मोठा देश होणार. ठाण्यातील कार्यक्रमात नितीन गडकरींकडून विश्वास व्यक्त. दुसऱ्या समन्सनंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी. पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी. कुणालशी संपर्क झाला का, कधीपर्यंत मुंबईत येणार. खार पोलिसांनी याबाबत चौकशी केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय. कुणाल कामरानं ट्विट करत मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं. बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरणाचा तपास. स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग. 2 जणांना अटक. आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. एटीएस पथकाकडूनही आरोपींची चौकशी होणार. संभाजी ब्रिगेडनं नाव बदलावं. शिवधर्म फाउंडेशनची मागणी. नाव न बदलल्यास 3 एप्रिलला राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव करण्याची मागणी. मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाचे बाईक स्टंटबाजीचे व्हिडिओ समोर. भैया पाटील यांनी ट्विट केला स्टंटबाजीचा व्हिडिओ. टीकेनंतर आदित्यराज गोरेकडून इंस्टाग्रामवरील स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंच्या नव्या लुकची सध्या चर्चा सुरू. 25 वर्षांनंतर अभिजित बिचुकलेंनी हेअरस्टाईल बदलली. 296 ग्रामसेवकांनी बेकायदेशीर वेतन प्रवास भत्ता घेतल्याचं समोर. जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील ग्रामसेवकांनी घेतला बेकायदेशीर भत्ता. भगवान चौधरींकडून माहिती अधिकार कायद्याआधारे माहिती घेत तक्रार. कारवाईची मागणी. इंदापूर तहसीलसमोर उपोषणाला बसलेला तरुण गायब. तरुण गायब झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. बेपत्ता दत्तात्रय सूळ यांचा पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईतील पहिले हॉर्स कॅरोसेल उभारलं जाणार. हॉर्स कॅरोसेल स्थापन करण्यासाठी स्वारस्य निविदा मागवल्या. मुंबईच्या कुपरेज ग्राउंडवर पहिलं हॉर्स कॅरोसेल उभारलं जाणार. माजी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या प्रयत्नांना यश. पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण. वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. बहुतांश भागात गारपिटीचीही शक्यता. वाशिमच्या मालेगाव शहरात अवकाळी पावसाची हजेरी. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळीतील काही भागात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका. पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट. पुणे शहरातील तापमानात सतत चढउतार. 41 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेल्या कमाल तापमानात घट. मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. किनारपट्टी भागात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण. इचलकरंजीत पाणी प्रश्नाच्या विविध कामांसाठी राज्य सरकारकडून 35 कोटींचा निधी मंजूर. शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहे. आमदार राहुल आवाडे यांची माहिती. पुण्याच्या भोरमधील करंदी गावात पाणी टंचाई. भोर पंचायत समितीकडे टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल. टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्याची नागरिकांची मागणी. सरकारी बँका पतसंस्थानातील ठेवीदारांना संरक्षण मिळावं. ठेवीदारांना 15 लाखांचं संरक्षण मिळावं. सरकारनं यासाठी पावलं उचलावी. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी. पिंपरीत ईद निमित्त लागलेल्या फ्लेक्सवर गुंडांचे फोटो. फ्लेक्स काढून टाकत दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सराईत गुन्हेगार सरफराज ताज शेख उर्फ छोटा रावणचे 8 फ्लेक्स काढले. सोलापुरातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटाची माघार. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवेल त्याला बागल गट पूर्ण मदत करेल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. 296 ग्रामसेवक बेकायदेशीर वेतन प्रवास भत्ता घेत असल्याची प्रकार समोर. जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील ग्रामसेवकांनी घेतला बेकायदेशीर भत्ता. भगवान चौधरींकडून माहिती अधिकार कायद्याआधारे तक्रार. नोटबंदी काळातील 101 कोटी रुपये राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून जुन्या नोटांबाबत निर्णय होत नसल्यानं जिल्हा बँक प्रशासन हतबल. तर बँकांनी जुन्या नोटा मुदतीत परत न दिल्याचा आरबीआयचा दावा. प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी आजपासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार. ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार. भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये वर्ग. अकोल्यातील 20 ते 25 पेक्षा अधिक गावात खाऱ्या पाण्यामुळे अनेकांच्या किडनी फेल झाल्याचा आरोप. किडनीच्या आजारांवरील उपचारासाठी 12 लाखांहून अधिक खर्चूनही निदान नाही.